पण जसं तसं अमित शहा जिथे जातील तिथे ते गँगच चालवणार होते. त्यामुळे त्यांनी या सगळ्या फॅमिलीजना किंवा राजकारणाला फोडलं तोडलं. हे पैसे 2 क्रोनीज जे आहेत त्यांना त्यांच्या थ्रू आणि अजून काही क्रोनीच्या थ्रू फिरले जात आहेत. हे भाजपला RSS ला सगळ्यांना. गडकरी एकटे जबाबदार नाही. गडकरींना फक्त हातात माईक घेऊन बोलायला इथेनॉल हात जप करायला सांगितलं. त्यामुळे गडकरींना काम हे आहे की बापाचं खापर तुमच्या डोक्यावर फोडून द्यायचं. अमित शहाचा किस्सा तर संजय राऊत कित्येकदा सांगतात ते मातोश्रीवर आले होते, किंवा खुद्द मोदींचा जो राईज आहे किंवा एका विशिष्ट क्रोनीशी त्यांची मैत्री आहे त्याच्यासाठी लागणारी मदत आहे, किंवा मोदींचं 2002 मध्ये वाचणं आहे त्या प्रकरणात. त्या सगळ्यामध्ये पवारांचा आणि ठाकरेंचा प्रत्यक्ष सहभाग. कारण तुम्ही मातीच टाकली काँक्रीटच्या जागी, किंवा 56 ते 86% कमिशन घ्यायला लागले तुमचे लोक. त्याच्यात खासदार आमदार नगरसेवक विकत घ्यायला लागले तर फुटणारच सगळं. आता हे पुढचा भाग आहे. पण एकनाथ शिंदेचे पैसे किंवा या राज्यामध्ये खासदार खरेदीला आमदार खरेदीला जे पैसे लागतात ते येतात पब्लिक ट्रेझरी म्हणून. ते लूट आहे. ते जे रस्त्यांना भेगा पडतात. काल तुमच्या पब्लिक ट्रेझरीवर डाका टाकला की तुमच्या टॅक्सच्या पैशातनं परस्पर वळते होतं. मला एक सांग की एवढी देणारी कॅश येते कुठे? आपण ज्या आकडे ऐकतो मंत्रालयात, तू तर जातेस ना, 85 कोटी एकाला दिले ऑफर. 85 कोटी. तेव्हा अमित शहानी इंडिपेंडंट खासदारांना असं सांगितलं, इंडिपेंडंटली त्यांच्या खासदारांना सांगितलं, एकदा का उद्धव ठाकरे आले आमच्याकडे भाजपमध्ये की तुमची किंमत 0 झाली. बार्गेन तुम्ही आत्ता करू शकता. हे काय जे काय 85-50 कोटी काय जे काय आहे आणि 25% सगळ्या कमिशन लोकांच्या मुंड्या छाटून म्हणजे पब्लिक ट्रेझरी ते तुम्हाला इंडिपेंडेंटली विकत गेला असता. एकदा तुमचा सेनापती सामील झाला म्हणजे मी आमदार विकत घेतले 40 तर मला लाज वाटते. पण ही जर चौकशी झाली तर मलाच आत जायला लागेल. मी कशी नेहमी अशी परिस्थिती आहे आता. टेक्नॉलॉजी मिळून केला तो पहिल्या दिवशी पडला. अरे काहीतरी आवरा यार. 14 देश वजा करा. तुम्हीच केला होता मातीचा प्रकल्प, तो मातीत गेला हे एवढं तर मान्य करा. मी स्वतः नेहमी विचार करतो महाराष्ट्राबद्दल तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक महत्वाचा टप्पा येतो. अर्थात महाराष्ट्रात सगळे एकदम सज्जन सालंकृत आणि सुसंस्कृत राजकारणी राज्य करत होते आणि दुधामधाच्या नद्या वाहत होत्या वगैरे असं काही नाहीये. म्हणजे मी लहानपणापासून बघत आलेलं आहे की थोडा भ्रष्टाचार होत होता. नाहीतर सिंहासन वगैरे पिक्चर तेंडुलकरांनी का लिहिली असते किंवा अरुण साधूंनी मुळात कादंबरी का लिहिली. परंतु निर्णायक बदल जो महाराष्ट्राच्या राजकारणात झाला तो 1995 ला. म्हणजे बीजेपी माझ्या लहानपणी कोकणमध्ये गेलं, मग कोकणातनं मुंबईत आलं तेव्हा मी बघितलं आमच्या घरामध्ये किंवा बाहेर कुठे गेलं तर भाजप नावाचा पक्ष म्हणजे 85 नंतर भाजप झाला, त्याच्या अगोदर जनसंघ असणार, त्यांचं काही महाराष्ट्रात रिस्पेक्ट नव्हतं आणि स्थानही नव्हतं. 1987 साली मी ठाण्यामध्ये राहायचो तर ठाण्यामध्ये ना मोटरसायकलच्या मागे गर्वसे कहो हम हिंदू है लिहिलेल्या बाईक दिसायला लागल्या, ज्या शिवसेनेच्या लोकांच्या होत्या. म्हणजे शिवसेनेचे असल्याचा दावा करणाऱ्या उत्तर भारतीय मुलांच्या मी बघितलेल्या स्वतः. जैन पण होते ठाण्यात, बिल्डर जैन आहेत. दिघे जिथे ते काय कर्मवीर ते काय कर्मवीर वेगळे, कर्मवीर आपले भाऊराव, धर्मवीर जे काय त्यांना नाव दिलं होतं ते त्यांच्या इथे जैन बिल्डर पण होते. त्यांच्या इथले मुलं ते बाईक वापरायचे. तेव्हा रमेश प्रभू मला वाटतं निवडून आले पार्ल्यामधनं आणि ते काहीतरी बाळासाहेबांचं वादग्रस्त भाषण झालं ठाकरेंचं. ते कोर्टात गेलं प्रकरण आणि खूप गाजलं वगैरे. पण मी सांगतो आपल्या भोवती अनेक घटना घडतात आज. तर त्या घटनांना आपल्याला वाटतं की या घटनांची नोंद आपण ठेवून काय करणार. हे कित्येकदा आपण तर रोजच एपिसोड करत असतो, काय काय करत असतो ना, लिहित असतो. आपल्याला वाटतं की कुठे चायला याचा काय फायदा काय, हे काय सृजनशील काम आहे का. पण ऍक्च्युली हे डॉक्युमेंटेशन म्हणजे आता जर त्या काळात रोज कोणी एपिसोड करून ठेवले असते ना तर बघायला मजा आली असती आणि नीट अभ्यास करता आला असता. त्यामुळे हे काम खूप महत्वाचं आहे. तेव्हाच माझ्या लक्षात असलेली गोष्ट आहे ती मी नोंदी स्वरूपात लिहून ठेवलेलं मी बघितलंय की तेव्हा पहिल्यांदा धर्मवादी राजकारणाला महाराष्ट्रात शिरकाव व्हायला लागला आणि अत्यंत कुशलतेने. म्हणजे तेव्हा मी बघितलं म्हणजे आत्ताचे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ना ते पप्पू आहेत खऱ्या अर्थाने. तेव्हा प्रमोद महाजनांना तुम्ही बघितलं नाही. प्रमोद महाजनांचे पर्सनल संबंध असल्यामुळे मी त्यांना जवळून बघितलंय. त्यांचा इंटरव्ह्यू पण मी घेतलेला मोठा इंटरव्ह्यू 4 भागातला आहे, युट्यूबवर बघू शकता. त्यांनी बाळासाहेबांचा इगो कुरवाळत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष रुजवला, आत घुसवला लोकांमध्ये, ती महाराष्ट्राच्या पतनाची सुरुवात. म्हणजे महाजनांच्या बुद्धीचं आणि हुशारीचं कौतुक, कल्पकतेचं एका बाजूला, पण ती लावली होती त्यांनी चुकीच्या ठिकाणी आणि लोकांमध्ये हे मुंडे घेऊन जात होते त्या काळात. दोघांनाही नंतर नियतीचा विचित्र न्याय असा की भारतीय जनता पक्ष एवढा अन्याय त्यांच्यावर कोणीच केला नाही. पण मूळ मुद्दा हा की या लोकांनी आणि त्यांच्या बरोबर जे लोक होते त्यांनी ते मला वाटतं माधव समीकरण महाराष्ट्रात आणलं. आणि तेव्हा मी इंटरव्ह्यू मध्ये पण बोललोय तेव्हा मला महाजन असं म्हणाले की तुम्हाला दिसत नाही, शिवसेनेत
जातीचं राजकारण नाही असं तुम्ही म्हणता, पण शिवसेनेबरोबर सगळे ओबीसी गेलेले आहे आणि ते आम्हाला आमच्या बरोबर आणा हे बोललेले. आणि त्यावेळेला बाळासाहेब हयात असताना म्हणजे 95च्या नंतर भारतीय जनता पक्षाची हिंमत बघा, त्यांचं काहीही नसताना म्हणजे जवळपास बाळा ठाकरेंच्या इशाऱ्यावर बीजेपीचे शीर्ष यायचे, तेव्हा सुद्धा त्यांनी 100% भाजप नावाची मोहीम राबवली. म्हणजे इच्छाशक्ती एका गँगची किती असू शकते याचं उत्तम उदाहरण आहे. तर हे एकदा सुरू झाल्यावर त्यावेळेला बदल्या, बढत्या आणि कुठच्याही गोष्टींमध्ये आर्थिक भ्रष्टाचार सुरू झाला महाराष्ट्र, आणि कोणालाही कशानेही विकत घेता यायला लागला. तोपर्यंत पोलिसांमध्ये आपल्याच वरिष्ठाशी आपल्याच बदलीची चर्चा किंवा गृहमंत्र्याशी असं होत नव्हतं, ते त्यानंतर सुरू झालं 95 नंतर. आणि मला वाटतं की एन्फोर्समेंट एजन्सीज किंवा युनिफॉर्म सर्व्हिसेस आणि सिव्हिल लोक यांच्यामधलं जी भिंत होती ती पडली आणि धर्मकारणाने प्रवेश, या सगळ्याच्या अगोदर एक बाबरी मशीदचं पडणं झालं, त्याच्यानंतर 92 सालची दंगल, 92-93ची दंगल झाली. ह्याने महाराष्ट्र आतून किडत गेलं आणि या काळामध्ये हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किडलेली माणसं मोठी होती. ती आता परिपूर्ण किडलेली माणसं जी तू ज्यांच्याबद्दल बोलतेस आज, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण एपिसोड करणार आहोत, ती परिपूर्ण किडलेली माणसं अचानक अवकाशातनं अवतरलेली नाहीये. यांचं शास्त्रोक्त उत्क्रांती होताना मी डोळ्यांनी बघितली आहे. म्हणजे हे असं नव्हतं पूर्वी, हे असं नव्हतं असं म्हातारी माणसं बोलतात, पण हे एक 4 महिन्याच्या अंतराने बोलण्याची वेळ कित्येकदा माझ्यावर आणि माझ्यासारख्या अनेक लोकांवर आली. त्यामुळे तू आत्ता जे सगळं बघते त्यातले 2 जे महाराष्ट्राचे महानेते आहेत ते या सगळ्या पतनाचे शिल्पकार पण होते, म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. म्हणजे तू इथेनॉलवाले गडकरी असो किंवा अमित शहाचा किस्सा तर संजय राऊत कित्येकदा सांगतात ते मातोश्रीवर आले होते, किंवा खुद्द मोदींचा जो राईज आहे किंवा एका विशिष्ट क्रोनीशी त्यांची मैत्री आहे त्याच्यासाठी लागणारी मदत आहे, किंवा मोदींचं 2002 मध्ये वाचणं आहे त्या प्रकरणातनं, त्या सगळ्यामध्ये पवारांचा आणि ठाकरेंचा प्रत्यक्ष सहभाग. त्यामुळे महाराष्ट्राला घडवण्याची जबाबदारी लोकांनी ज्यांच्यावर दिलेली ते महाराष्ट्राचे अर्धशिल्पकार हे अर्धे पतनकार पण झाले आणि त्यांनी ते भोगलंच आहे. म्हणजे आता बाळासाहेब हयात नाही पण त्यांच्या मुलाला भोगावं लागतं. आणि पवारांनी म्हणजे काय पाहिलं होतं आणि काय पाहतायत, म्हणजे आता तर पवार बार्गेन करतायत की म्हणजे आमच्या घरचे 4 लोक आहेत त्यांना जरा ऍडजस्ट करा, या लेवलला आले. जे पवार भारतामधल्या गोष्टी ऍडजस्ट करा, म्हणजे एक पॉइंट पाहिला होता मी, किंवा JRD टाटा वगैरे पवारांना भावी पंतप्रधान म्हणून मान देत. सुरेश कलमाडी तेव्हा दिल्लीमध्ये लॉबिंग करायचे पवारांसाठी आणि नरसिंह रावांना त्यांचा धोका वाटायचा पंतप्रधान पदावर. तर त्या काळामध्ये पवार पण बार्गेन करत, पण लोक पवारांसमोर येऊन बार्गेन करायचे. अर्थात हे कायम टिकणारं नसतं, पण ते एका रिस्पेक्टफुली डिग्निफाईड पद्धतीने संपणं आणि असं दारुण संपणं, पतन होऊन, यामध्ये जो फरक आहे तो स्वतः ठरवतो माणूस. ते या दोघांनी ठरवलं, तसं त्यांचं झालं, त्यांच्या साम्राज्याचं झालं, तसं महाराष्ट्राचं पण. आणि हे मी सगळं बघितलंय एव्होल्युशन. म्हणजे मी वसंतराव नाईक वगैरे नाही बघितलं, मी तेंडुलकरांकडून ऐकायचो त्यांच्याबद्दल. त्या वसंतराव नाईकावर तेंडुलकरांनी एक लेख पण लिहिलाय, ते असं विशिष्ट पद्धतीने पाईप धरून अर्धा यायचे वगैरे हॉलमध्ये. तो काळ काय आपण पाहिला नाही, पण मी पवार आणि ठाकरेंचा काळ तर खूपच पाहिलाय. आणि तू म्हणालीस की आपण इथपर्यंत कसे आलो, तर या दोघांनी बऱ्याच ढकलत आणलंय आपल्याला इथपर्यंत. आणि मग बाकीच्यांचा हातभार लागला. बाकी एकनाथ शिंदे वगैरे जी आता मंडळी तुम्हाला मला दिसतायत ते स्वतःहून काही करतायत चांगलं किंवा वाईट, एवढी त्यांची ताकदच नाही. ते त्यांच्या काळाची आपत्ती आहे, म्हणून त्यांना माफ करावं असं नाही म्हणणार, लक्षात घे, पण ते त्याच्या काळाची आपत्ती. महाराष्ट्राला आतून किडलेली माणसं लागली होती. हा काळ 95ला सुरू झाला आणि तो इव्हॉल्व्ह होत पुढे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जी सत्ता आली 10 वर्ष होती 2013 पर्यंत, त्यामध्ये एक RR पाटलांचं उदाहरण सोडलं तर बाकी कोण होतं जे आज बीजेपीत गेलं नसतं. म्हणजे बरेच जण हयात नाहीयेत म्हणून गेले नाही केवळ, म्हणजे त्यांच्या आबा पण हयात नाही, पण आबा असते तर मला असं वाटत नाही ते गेले. पण म्हणजे काल मी सगळ्यांना जवळून पाहिलेत आणि त्यांची साम्राज्य त्यांच्या गावांमधली पाहिली. ज्या प्रकारची सरंजामदारी, ज्या प्रकारचं आयडिओलॉजीहीन राजकारण, आणि काय सांगणार तुम्हाला, तुम्ही तत्वज्ञान वगैरे सांगू नका, आम्हाला माणसं सांभाळायला लागतात, असं मलाच सांगणारी नेते मी बघितले जवळून. तर त्यांना पण कळलं की तत्वज्ञान हेच महत्वाचं जास्त, पण आता उपयोग नाहीये, यू मिस द बस. लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रात हे जे घडवून आणलं ते अमित शहामुळे झालं. अमित शहा हे त्यांच्या प्रकृती आणि त्यांचा मूळ व्यवसाय त्याच्याप्रमाणेच वागतायत. ते राजकारणात टिकले हे पाप आहे. भारतीय राजकारणाची शोकांतिका ही की अमित शहा गृहमंत्री झाले, ते करणार तर तेच होते. मी आता बघा, ज्याच्या हातात हातोडी असते त्याला सगळीकडे खिळे दिसतात, जसं गडकरींना इथेनॉल दिसतं, कारण त्यांचे फॅक्टरी आहेत असं लोक म्हणतात. मला माहित, मी डोळ्यांनी एकही फॅक्टरी बघितलेली नाही, पण जसं तसं अमित शहा जिथे जातील तिथे ते गँगच चालवणार होते. त्यामुळे त्यांनी या सगळ्या
फॅमिलीजना किंवा राजकारणाला फोडलं तोडलं तर तुम्ही वेगळी काय अपेक्षा करतो त्यांच्याकडून? ते वल्लभभाई पटेलांची अपेक्षा करता का त्यांच्याकडनं की त्यांनी एक ड्राफ्ट तयार करावा, पहिले तो संसदेत वाचून दाखवावा, मध्यरात्रीपर्यंत चर्चा घडू द्यावी, मग मंजुरी नाही आली तर निराश व्हावं, असे अमित शहा करतील असं तुम्हाला वाटतं का? ज्यांनी गुजरातमध्ये हे कधी विचार पण नाही केला. तर या प्रकारचा माणूस, त्यांचं नाव दुसरं असतं तरी तेच आले असतं, यांचं नाव अमित शहा आहे की नाही, ते प्रॉडक्ट आहे. सी, तुम्ही एका प्याद्याचं एक नाव काही असलं, त्यामुळे ना मला कधी कधी लोक जेव्हा टीका करतात एकनाथ शिंदेवर की ते फोडत सुटले आहेत आपल्याच ऐसा फरामोश, तर मला कधी कधी प्रश्न पडतो की एकदा तुम्हाला आयडियोलॉजी नसली, विवेक नसला, सत्ता आणि पैसे असं टोळीचा मानसिकता की तुम्हाला संधी आल्यावर तुम्ही दुसरं काय करणार आहे. म्हणजे ज्याला वाचनाचा छंद नसतो, त्याला सृजनशीलता नसते, ज्याला कवितेचा आनंद घेतायत, तो पैसे आल्यावर दारूच पिणार ना. म्हणजे दारू पिणारा माणूस हे करत नाही असं मी नाही म्हणत, कविता वाचतो, दारू पिणारा दारू प्यायल्यावर उलट जास्त कविता वाचतो. पण या दोन गोष्टी वेगळ्या असू शकतात आणि त्या सृजनशीलतेमध्ये एक येतं आणि एक व्यसनामध्ये जातं. ही जी गोष्ट आहे ती कळण्या एवढं सामर्थ्य जर नसलेले नेते तुम्ही निवडले, मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता त्या प्रकारे जाशील त्या कॉर्नरला एक मठ आहे कोणत्या तरी स्वामी गुरुचा, अशा प्रकारचा भ्रष्टाचार जो आहे तो मी महाराष्ट्रात बघितला नव्हता. मी परवा मध्ये मला फुले आंबेडकर पुरस्कार मिळाला म्हणून ते लक्ष्मण मानेंच्या संस्थेमध्ये सातारला गेलो. सकाळी उठलो तर कसली तरी मडकी घेऊन महिला निघाल्या. ते म्हटलं हे कुठचं काय आलं, ते नाना धर्माधिकारींचा एक काहीतरी नवीनच बांधलंय. यांना जमिनी शेकडो एकर कोण देत? बरं हे करतात काय की एवढे पैसे यांच्याकडे आहेत? बरं लोक यांच्यावर, आपण जर 10 रुपयाची गोष्ट 9 रुपयाला मागितली तर जो वाणी देणार नाही त्याची बायको यांच्या घरी भांडी घासायला उभी राहते सेवा म्हणून. तर आता मला सांग, अशा प्रकारचा समाज निर्माण झाल्यावर तुम्हाला नेते चांगले पाहिजेत, चारित्र्यवान पाहिजेत, शीलवान पाहिजेत आणि महान राजकारण केलं पाहिजे. हे कसं शक्य आहे? एकनाथ शिंदेना अमित शहा हवे आहेत, कारण ही एक गँग ज्या प्रकारे चालते, प्रत्येक शार्प शूटरचा एक गॉडफादर असतो, पर्सनल गॉडफादर, पुन्हा टोळीचा एक गॉडफादर असतो तो वेगळा, आणि मग त्या सर्वांचा एक गॉडफादर असतो, असं एक असतं, तो इस्रायल आहे. त्याच्यावर आता आपण जाऊया ना. तर एकनाथ शिंदेचे गॉडफादर अमित शहा आहे. तर अमित शहांना धरून राहिले तर राजकारणात महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांबरोबर समोर आणि बरोबर दोन्ही त्यांचा टिकाव लागला. त्यात एकाच वेळेला देवेंद्र फडणवीसांचे सहकारी आणि प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे आहे. त्यांचा टिकाव लागण्याकरता त्यांना एक गॉडफादर पाहिजे, तो अमित शहा आहे. अमित शहाचे वेगळे प्रश्न. आता सत्ता ही चंद्रासारखी असते, एक तर वाढते किंवा कमी स्थिर राहत. अमित शहानं सत्ता आता वाढवत नेली. मोदींच्या सत्तेवर त्यांना हळूहळू कब्जा करत जायचं, म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणजे असं नाही की वाईट अर्थाने, पण त्यांना सत्ता, आपली सत्तेचा प्रदेश वाढवायचा. मोदी फक्त आता नावापुरते इकडे जातील तिथे पदक घेऊन नाचबीज बघून वा छान असं म्हणण्यापुरत. म्हणजे ते सिंहासन पिक्चर मध्ये श्रीराम लागू असतात ना की काय गातात गुलाम अली असं बोलतात, तर ते म्हणतात मेहदी असं, हा तेच ते, तसं तेवढाच आता मोदींचा रोल उरलाय. वा. तर तेच ते, म्हणजे तर अमित शहाचा रोल आता असा आहे की त्यांना लोकाश्रय नाही, संघाचं मोठं बळ असं आहे असंही नाही, जे काय पाठिंबा आहे तो नंबर 1 म्हणजे मोदींचाच आहे. त्याचमुळे त्यांची सत्ता आहे. त्यांची स्वतःची म्हणून जी सत्ता निर्माण ते करतायत त्यामधलं एक महत्वाचं प्याद जे आहे ते एकनाथ शिंदे आहे. आणि त्या स्वतःच्या सत्तेमध्ये अंतर्गत राजकारणामध्ये किंवा गँगमध्ये योगीजी आहेत, हेमंत विश्वा शर्मा आहे, त्यांना एकाच फडणवीस आहे, त्यांना एकाच वेळेला बळ देणं आणि त्यांचं बळ काढून घेणं हे काम कसरत सतत अमित शहाना करावी लागते. तो त्याच्यामध्ये हे 24/7 बिझनेस आहे. हा टाइमपासचा बिझनेस. तुम्ही 12 वाजता वगैरे आज काय आलंय पेपरमध्ये माझ्याबद्दल असं होत नाही. तर म्हणजे आता पेपरमध्ये पण येत नाही, तर आता टीव्हीवरच येतं किंवा युट्यूबवरच येतं. आता पेपर कोण वाचतंय? तर पण हे जे 24/7 काम आहे 24 तास करण्याचं, ते अमित शहाना महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या मार्ग, डोळे कान नाक एकनाथ शिंदे आहे. 2 गोष्टी एकनाथ शिंदेकडे आहेत ज्या अमित शहाना अत्यंत उपयुक्त आहे. एक, त्यांना कितीही पैसा खर्च करण्या एवढा भ्रष्टाचार करतायत. त्यांना हा जनतेचा पैसा आहे, मी लोकसेवक आहे वगैरे अशी काहीही भावना नाही. जनतेची लूट हे पाप आहे. हे पहिलं तर वाटायचं बंद आलं 95 पासून महाराष्ट्रात. त्यात उरलं सुरलं काय वाटायचं असेल तर यांना एक बुवा आहेत परत 15-16, ते काय ते गुहातीला काय आहेत तिथे एक देवीचा काय तिथे बुवा आहे, तिथे एक सातारल्या बुवा आहेत, पुन्हा हे धर्माधिकारी ते वेगळे आहेत. त्यांना दोघांना वडिलांना मुलाला महाराष्ट्रातनं कशासाठी दिले काय महाराष्ट्र भूषण तेही मला माहित नाही, पण त्यांच्या चेंगराचेंगरी पण होऊन लोक मेले, त्याचंही पाप बुवांनी धुतलं. तर हे जे बुवा आहे ते बुवा असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट पाप या सदरात येत. हे लाईक अमित शहा आहे. अमित शहाना कुठची गोष्ट पाप वाटत, त्यांना वाटतं आपण चाणक्य आणि आपण ही चाणक्य नीती आहे, म्हणजे जे काही मी चूक करीन ते सगळं चाणक्य
सारखं केलंय, म्हटलं की काहीतरी सॉलिड केलंय, म्हणजे आपण तिळाईत बन. म्हणजे कसं आहे की पाप नावाची भावना किंवा अकाउंटेबल असणं किंवा अँसरेबल असणं हे केव्हा येतं माहितीये? विवेकामधून. म्हणजे माझ्या कृतीसाठी मीच जबाबदार आहे ही भावना जेव्हा असते तेव्हा. माझ्या कृतीसाठी मी जबाबदार नाही, चाणक्य जबाबदार आहे, मॅकवेली जबाबदार आहे, माझ्या कृतीसाठी कोणती आपल्या कामाक्षी देवी जबाबदार आहेत का, काय कोणते धर्माधिकारी जबाबदार आहे, व्हॉटेवर यार, नावाने काय होतंय. म्हणजे मला कळलं ते कामाख्या म्हणायचंय तुला, ते भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण त्या तंत्रदेवतेला तुम्ही उगाच कशाला मध्ये आणता? म्हणजे देवदेवतांची जी पुराणांमध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये जे काही महिमा किंवा शक्ती वर्णन केलेली आहे ती यांच्या पापाला मदत करण्याकरता नाही केलेली. तुमच्या पापाचा तुमच्याच विवेकाचा अंकुश पाहिजे, ही गोष्ट क्लॅरिटीने लक्षात घ्या तुम्ही. त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही. हे बुवांमध्ये येतात आणि सांगतात की नाही नाही ते घेतायत, त्यामुळे बुवांना प्रतिष्ठा प्राप्त आली. महाराष्ट्राचं अधपतन हे देवबाजीमध्ये झालं, दारूबाजीमध्ये झालं. आणि मी तिसरं बोलत खैर तिसरं बोलावं असं नाहीये, पण ते अगोदरपासूनच होत, म्हणजे त्याच्यात काय नवीन. पण या सगळ्या गोष्टींनी अकाउंटेबल आणि अँसरेबल नसलेली माणसं ही ओळींमध्ये अमित शहाना आज हवी आहे. मग ती प्रत्येक राज्यात त्यांची माणसं आहे. एकनाथ शिंदे हे त्यांचे माणसं आहेत. आणि उद्या त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीस हे जेव्हा अंतर्गत सत्ता संघर्षात आपला दावा ठोकायला जातील, शक्यता भरपूर आहे. आणि म्हणजे संघालचंही अशी इच्छा असेल, कारण ते नागपूरचे आहेत, जात त्यांच्या बरोबर आहे, संघाला ते महत्वाचं आहे. जर तू आणि मी संघात गेलो तर आपल्याला लगेच घेतील, कारण तू पुराणिक आहेस. असो तर महिला म्हणून तुला थोडा कमी लागतील, पण हरकत नाही, मला घेत. तर मुळात असं आहे की फडणवीसांना संधी आहे दावा, तेव्हा त्यांचे पंख कापण्याकरता अमित शहाकडे महाराष्ट्रात हत्यार पाहिजे की नको? कारण महाराष्ट्रातले सगळे सरंजामदार, मराठा सरदार, धनगर, सगळ्या जातीची समीकरणं फडणवीसांनी बऱ्यापैकी जुळवत आणली होती स्वतः मागे. फडणवीसांच्या पहिल्या 5 वर्षात एक प्रॉब्लेम काय झाला, त्यांना अर्थसत्तेचं महत्व तेवढं कळलं नव्हतं. ते आता सुधारतायत, पण इन द मीन टाइम एकनाथ शिंदे खूप पुढे निघून गेले होते अर्थशक्तीमध्ये. कारण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं होतं, आता एकनाथ शिंदेना जे असाधारण आणि अनन्यसाधारण महत्व अमित शहानी महाराष्ट्रात देऊन ठेवलेलं आहे, ते त्यांच्या काळ आणि परिस्थितीला अनुकूल टायमिंग वेळात ते तिथे असल्या त्यांच्या गुणवत्तेमुळे नाही. लक्षात घ्या, अशी कोणती असाधारण गुणवत्ता त्यांच्यामध्ये नाही, पण त्यांचे समकालीन कोणीच तेवढे गुणवत्तावान की यशवंतराव चव्हाणांसारखा महान नेता आज महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यावर अन्याय होतो असं बोलायला मला काही जागा नाही. म्हणजे असं काही बोलू नाही शकत की बाकी सगळे यशवंतरावांसारखे धवल चारित्र्याचे उज्ज्वल माणसं आहेत आणि एकटे एकनाथ शिंदे अन्याय करत सुटलेला, असं कुठे आहे? तो हा काढ की तो घे, अशी परिस्थिती आहे. आणि एकनाथ शिंदेचं बघून लोकांनी हे चुकीचं आहे असं मानण्याऐवजी फडणवीसांनी असा विचार केला की अरे आपलं काहीतरी चुकलं होतं पहिल्या 5 वर्षात, ते आता दुरुस्त करूया. तर या प्रकारे जर एखादं राज्य चाललं किंवा राष्ट्र चाललं तर त्याचं पतनच होणार ना. म्हणजे लोकांवर हा बोजा पडतो. अंततः एकनाथ शिंदेचे पैसे किंवा या राज्यामध्ये खासदार खरेदीला, आमदार खरेदीला जे पैसे लागतात ते येतात कुठे? पब्लिक ट्रेझरी म्हणून. ते लुट आहे, ते जे रस्त्यांना भेगा पडतात. काल मी एक व्हिडिओ बघत होतो एका चॅनलवर, पुण्यामध्ये रस्ता असा मधूनच चिळकांडी निघाली पाण्याची आणि असं मस्त म्हणजे चेन काढतात ना तसा रस्ता मधून दुभंगला, म्हणजे सीता आत गेली. अर्थात जनतारूपी सीता आत जातेच आहे. सगळे फ्लायओव्हर पडतात. आता मला सांग की ढगफुटी 2000 मी स्वतः अडकलोय तो 26 जुलै 2005 ला स्टुडिओमध्ये शूटिंग करताना मी अडकलो होतो. विलासराव मुख्यमंत्री होते तेव्हा ढगफुटी झालेली याच्यापेक्षा भयंकर झाली. आणि दरवर्षी आपल्याकडे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाऊस पडला की बेदम पडत. माझी आई गेली तेव्हाचा माझा लेखच आहे की इतका पाऊस थांबेच ना. तर तेव्हा असे रस्ते दुभंगलेत, ब्रिज कोसळलेत, फ्लायओव्हर खाली आलेत, असं कधी मला असं माहितच नाही. हे पहिल्यांदाच बघतोय मी. तो मिसिंग लिंकचा फ्रंट पुढूनच ते चिळकांड्या उडत होत्या. आणि इथे हे जे टनेल रोड केलाय तो नरिमन पॉइंट, त्याच्यामध्ये पण पेडणेकर बाई पाणी दाखवत होते. म्हणजे ते आता उद्या समुद्र झाला तर येऊ शकतो. म्हणजे काय मग नंतर सांगणार ते की समुद्र आहे, आम्ही थोडीच समुद्र थांबवणार. आता हे तर गिरीश महाजनांनी सांगितलं, तू काय बोलणार? नाही थांबवू शकत बाबा गिरीश महाजन समुद्र. खरं आहे काय? खोटं बोलले नाही. ते ढगफुटी थांबवू शकतात नाही. आता तंत्रज्ञान तुम्ही हे आता पुढचं विधान हे आहे की तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की या सगळ्यावर मानवाने विजय मिळवलाय. 2013 पर्यंत मिळवत होता मानव विजय. 2014 नंतरच काम कारण तुम्ही मातीच टाकली कॉन्क्रीटच्या जागी, किंवा 56 ते 86% कमिशन घ्यायला लागले तुमचे लोक. त्याच्यात खासदार, आमदार, नगरसेवक विकत घ्यायला लागले, तर फुटणारच सगळं. आता हे पुढचा भाग आहे. पण पहिला अर्धा जे गिरीश महाजन बोलतात ते एकदम बरोबर आहे की ढगफुटी आम्ही थोडी थांबवणार, नाही थांबवणार. तुम्ही बरोबर आहे बाबा. त्यांच्या बरोबरचे भक्त लोक काय सांगतात? बरोबर आहे, गिरीश महाजन बरोबर बोलले. आता समुद्र उद्या जर आलाच त्या टनेलमध्ये तर तुम्ही काय करणार? समुद्र कसा गिरीश महाजन थांबवणार? मी गिरीश महाजन आहेत, ते नाही थांबवू शकत. तर आता ह्या गोष्टीला लॉजिकल अँसर्स आहे त्यांच्याकडे, पण ती लॉजिकल अँसर्स माणसं केव्हा देऊ शकतात? जेव्हा विवेक नसतो.
म्हणजे मी जर अँसरेबल असेल, जर मी म्हटलं असतं की हे झालं ते चूक आहे आणि विरोधी पक्षातले 2 लोक आणि माझ्या पक्षातली 2 लोक म्हणून एक समिती नेमीन आणि याची नीट चौकशी, पण ही जर चौकशी झाली तर मलाच आत जायला लागेल, मग मी कशी नेमीन ती, अशी परिस्थिती आहे आता. मी तुला सांगतो की ब्राह्मणवाद हा इतका भयंकर महाराष्ट्रात बोकाळलाय ना, तेवढा भयंकर मराठावाद महाराष्ट्राचं अजून एक पतनाचं कारण. हा आपला माणूस म्हणून पाठीशी घालण्याची जी मराठ्यांची वृत्ती आहे ना, ती महाराष्ट्राच्या एक दिवशी मुळावर येणार. शिंदे केवळ मराठा आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही, हे मराठ्यांमध्ये जे चाललेलं आहे ते चुकीच. पवारांपासून सगळ्यांनी पाठीशी घातलं, माझं आणि शिंदेचं जमतं आणि काहीतरी त्यांनी पहिले सांगितलं होतं, आमच्या हिच्या माहेरचं नाव काय शिंदे होतं, काहीतरी बादरायण संबंध जोडून, म्हणजे त्यांना नागरी समस्यांची चांगली जाण आहे, ते तर दिसलं जातं, सगळे रस्ते बघता त्यांना जाणतं असणारच की नेमके कुठे काय पाणी मुरतंय ते आपल्याला लक्षात आलं. त्यांचा प्रॉब्लेम पवारांचा वेगळा होता, त्यांना एका आपल्या क्रोनीचं मॅटर क्लिअर करून मुंबईतले घ्यायचे होते, जे मोदीजींना पण घ्यायचे, तर ते सगळं जमून आलं होतं शिंदेन रूपाने. पण प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं करत असताना नंबर 2 ला नंबर 1 होऊ पाहणं ह्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत. ते पब्लिक ट्रेझरीवर डाका घालून होणं हे मला चूक वाटतं. काँग्रेसच्या काळामध्ये रामगोपाल वर्माला घेऊन ताजमध्ये गेले म्हणून विलासरावांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही आत्ताची गोष्ट आहे यार, आपण बघितलंय ना 13 साली शिवराज पाटलांनी 2 वेळा ड्रेस बदलला म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनेक मंत्री तुरुंगात गेले होते, केंद्रीय राजा कनिमोळ हे तुरुंगात गेले होते. अशोक चव्हाणांना राजीनामा द्यायला लागला. त्यानंतर सत्यसाईबाबांना आणून पूजा केली कार्यालयात तरी राजीनामा द्यावा लागला. हे मला म्हणजे पहिल्यांदाच शुभसूचक वाटलं होतं की त्यामुळे तरी सत्यसाईबाबावरचा विश्वास उडेल कोणाला, पण नाही उडला, ते सोडून दे. त्यानंतर सत्यसाईबाबांनी स्वतःची एक जाण्याची तारीख सांगितलेली, ती खोटी ठरल्यावर पण विश्वास नाही उडला लोकांना. पण मूळ मुद्दा हा आहे की या बुवाबाजीला आपल्याकडे जे चांगलं मूळ धरलं बुवाबाजीला, त्याच्याबरोबर हा भ्रष्टाचार आणि विवेकाला जागा उरता कामा नये आणि आपल्याला अनिर्बंध पाप करता यावं किंवा चूक करता यावं आणि त्याची जबाबदारी आपल्याला कॉन्शियसला घ्यायला लागू नये म्हणून या बुवांना माजवलेला. तर हा बुवा इथला एक आणि तिथे बसलेला अमित बुवा दुसरा, ह्या दोघांना म्हणून आपल्याला नंबर 1 व्हायला पाहिजे असं जर एकनाथ शिंदेना वाटलं तर मला नाही वाटत चूक आहे. फक्त ते आमच्या पब्लिक ट्रेझरीवर डाका घालून करतात म्हणून प्रॉब्लेम. पण म्हणून नंबर 1 आमच्या पब्लिक ट्रेझरीचं रक्षण करतात असाही भाग नाहीये. जर आता तू सगळीकडनंच लूट होणार आहे तर थांबवणार कोणाला हे सांग मला. म्हणजे मी आमदार विकत घेतले 40 तर मला लाज वाटेल ना काहीतरी, म्हणजे एक काही दिवस तरी मी साधं राजकीय बोलेन. आमच्या क्रांतीची कीर्ती 75 देशात पोहोचली आहे. बरं ठीक आहे, हे नंबर 2 बोलतात. नंबर 1 काय बोलतात, हा प्रकल्प आम्ही 15 देशांचे मिळून टेक्नॉलॉजी मिळून केला, तो पहिल्या दिवशी पडला. अरे काहीतरी आवरा यार, 14 देश वजा करा. तुम्हीच केला होता मातीचा प्रकल्प, तो मातीत गेला हे एवढं तर मान्य करा. आधी तुम्ही एकदा दावा केला 15 ते उरलेले 14 देश रडतात ना की आमच्या असा काही टेक्नॉलॉजीच नाहीये की जे मारवल. तर मूळ मुद्दा असा आहे की तू नंबर 1 आणि नंबर 2 मधला संघर्ष हे खरं आहे आणि यामध्ये डावं उजवं करायचंय तर पहिल्या 5 वर्षामध्ये फडणवीसांना 1 मार्क तू जास्त दिलास तर चालू शकते असं तू म्हणू शकतेस. पण त्यानंतर सर्व आनंदच आहे ना. आणि ब्राह्मणवाद विरुद्ध मराठावाद असं एक जातीय संत वाहते कृष्णामाई महाराष्ट्राची, तर त्या सगळ्यामध्ये RSSचा ब्राह्मणवाद आहे, तर हे शिंदेचा जो संपूर्ण मराठा कार्ड आहे आणि बाकी ओबीसी आहेत, धनगर आहेत, ते आपले बिचारे चालले आहेत. कोण जो बलवान होता त्याच्याबरोबर 2 लोक ह्यांचे जातात, 2 लोक त्यांचे जातात. म्हणजे मला आतापर्यंत मराठेशाहीच्या पतनाची कहाणी सरदेसाई, सरकार वगैरे यांच्या पुस्तकांमधून मिळाली होती. तेव्हाही शिंदे होते, होळकर होते आणि पेशवे होते, बरोबर ना. आणि त्यांची पत्र वाचली की तुला आश्चर्य वाटतं बघून वाचून एवढं हिस्ट्री रिपीट्स हे मार्क्स खरं असेल. त्यामुळे महाराष्ट्राची पतनाची कहाणी ही महाराष्ट्राचं दुसरं पतन आहे. या अगोदरचं पतन हे ठगीमध्ये बदललं. सगळे ठग जे होते, जे ब्रिटिशांनी पीटर स्लिमनने ज्याची बंदोबस्त केला, ते मध्य भारतापासून महाराष्ट्रापर्यंत खालपर्यंत निजामाच्या म्हणजे आपल्या तुमच्या मराठवाड्यात सगळ्या ठगांचं तर हेच होतं, अड्डा होता एक महत्वाचा अड्डा. तू ठग्स ऑफ हिंदुस्तान नावाचं पुस्तक मी वाचायला शिफारस करीन लोकांना. त्याचं ते अंतिम टोक होतं. त्याच्या अगोदर हेच परिस्थिती होती, बेदिली माजली होती. तेच शिंदे, होळकर, पेशवे असंच होतं. कोणाला त्या सरदारांचा पायपूस उरला नव्हता, त्या सरदारांच्या टोळीत असलेले सगळे ठगी करायचे, लोकांना यात्री करून गळा दाबून मारायचे आणि त्यांची संपत्ती लुटायची. आता डायरेक्ट असा गळा दाबायला लागत नाही. तुमच्या पब्लिक ट्रेझरीवर डाका टाकला की तुमच्या टॅक्सच्या पैशातनं परस्पर वळते होतं. मला एक सांग की एवढी देणारी कॅश येते कुठे? आपण ज्या आकडे ऐकतो
ऐकतो मंत्रालयात, तू तर जातेसच ना, 85 कोटी एकाला दिले ऑफर. 85 कोटी? अरे तू मला 8 लाख रुपये काढायला बँकेत गेले की अख्खी बँक वळून बघते हल्ली कोण गेलं तर. म्हणजे मी तर गेलेलो नाही, पण कोण मला त्या दिवशी कोणीतरी सांगितलं की आमच्याकडे एक रिटायर ब्रिगेडियर 40 लाख रुपये काढायला आलेले, आणि ही एक बातमी होती. 85 कोटी देतो पैसे, कॅश कुठून येते? तो महाराष्ट्राच्या ही पतनाची जी कहाणी आहे ना, ती प्रत्येक पान तू डॉक्युमेंट केलं पाहिजे. मी डॉक्युमेंट केलं, आणि कोणा एकावर ठेपवून, म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदेना हाताशी धरून महाराष्ट्रामध्ये बेदिली माजवली, तर असं कोणी बेदिली माजवू शकत? सगळे या बेदिलीत सांग. मग इथे या बाजूने खो देत आहेत, तिथून पडाळकर घुसले, तर म्हणजे रण माजले दुपारचं पानिपतावरचं. हा 4 मोती इकडून पडले, तिकडून हा घुसतोय, आणि कोणत्याही माणसाच्या तोंडून, आमदारांच्या तोंडून, अरे सभापतींच्या तोंडची मराठीतली वाक्य वाचा, ऐका काय ते बोलतात. म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं की माणसाला दुसऱ्या भाषेत बोलायला परवानगी द्यावी जी त्याला येत असेल, तर ही फक्त भाषेचा प्रॉब्लेम झाला. पण विधानं पण काय करतात जी ऍब्सोल्यूट अविवेकी असतात. जसं की आमच्या क्रांतीची दखल 25 देशात घेतली, 50 देशात घेतली. अरे कसली क्रांती? काय तुम्ही त्याग काय केला? सॅक्रिफाय काय आहे? आणि कोणतं उदात्त ध्येय होतं तुमच्या समोर? वागळे इस्टेटला जमीन काबीज करणे. तर अशा पद्धतीचं जे वातावरण आहे, त्या वातावरणात आपण असे उगाचच येऊन नाही पडले. ही एव्होल्युशनरी प्रोसेस आहे महाराष्ट्राची. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे या ठिकाणी वेगवेगळे जे सरंजामदार वेगवेगळ्या जातपंथांनी निर्माण केले, त्यांनी आपल्या गढ्या वसवल्या, त्यातून ही पोखरणारी कीड निर्माण झाली, आणि याला एक मस्तपैकी आवरण देणारं जे वर्चस्ववादी राजकारण होतं ते बीजेपीच्या आणि RSSच्या माध्यमातून ठाकरेंनी घुसवून दिलं. बाळासाहेबांनी आणि पवारांनी पण काही प्रमाण. म्हणजे गडकरींचं जे नेतृत्व आहे ते उभं होण्यामागे, त्यातलं बिझनेसमन तर उभं होण्यामागे पवारांचा किती हात आहे हे आपल्या एवढं चांगलं कोणाला माहिती. पवार कधी बोललेत गडकरींबद्दल? मला गडकरींबद्दल विरोधी बोलावं असं काही माझं म्हणणं. त्यांनी काय करावं आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर आम्ही काय आकलन करावं हे आपला प्रॉब्लेम आहे, कारण तो पब्लिक ट्रेझरीशी संबंध आहे. फडणवीसांना ते पंख छापण्याकरता जे राज ठाकरे म्हणाले की शिंदेना बळ दिलं, हे सत्य आहे, यामध्ये यत्किंचित खोटं नाही. राज ठाकरेंनी त्याचं शब्दामध्ये आर्टिक्युलेशन केलं अचूक की हे, पण त्याच्या मागची चित्तथरारक कहाणी वन ऑफ द सोर्स कडनं जी मला कळली ती अशी आहे, शॉर्ट मध्ये सांग, तुलाही माहिती असेल ती, की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचं मनोमिलन होऊन देवेंद्र फडणवीसांना पॉवर मिळावी केंद्रातली, यासाठी आपला जो काही खारीचा वाटा आहे तो उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या, नवीन निर्माण झालेल्या पक्षाच्या माध्यमातून उचलू पाहत होते. तेव्हा अमित शहानी इंडिपेंडंट खासदारांना असं सांगितलं, इंडिपेंडंटली त्यांच्या खासदारांना सांगितलं, एकदा का उद्धव ठाकरे आले आमच्याकडे भाजपमध्ये की तुमची किंमत शून्य जाईल, बार्गेन तुम्ही आत्ता करू शकता. हे काय जे काय 85-50 कोटी काय जे काय आहे आणि 25% सगळ्या कमिशन लोकांच्या मुंड्या छाटून, म्हणजे पब्लिक ट्रेझरी, ते तुम्हाला इंडिपेंडंटली विकत गेलात तर एकदा तुमचा सेनापती सामील झाला की माझ्या हातात काहीच राहत, तर तुम्ही तिकडे जा, ते देतील पैसे, मी नाही देणार, तेच देतील, कमिशन तेच बघतील. असं ते झालेलं आहे, असं दिल्लीमध्ये सगळीकडे पसरलेलं. आणि ही सर्वात लॉजिकल वाटते स्टोरी, नाही वाटत तुला? की माझ्या मनाला अगदीच समजा, आत्ताच मी मशाल दुसरं चिन्ह घेऊन पण माझ्या नेत्याने मला निवडून आणलं, तर मला लॉजिकली समजवायला लागतं ना माझ्या मनाला, ते काय समजायला. तर नेता जर सामील होतोय तर त्याच्यापेक्षा मीच विकला जातो, नाही माझा नेताच विकला जाणार आहे तर मीच का नाही विकला जाऊ, माझीच भाव लावतो, असं आहे. आता नेत्याला स्ट्रॅटेजिक निर्णय घेण्याचा हक्क आहे, यातला विवेकाचा भाग आहे, पण मी माझ्या मतांमधली 50% मतं ही नेत्याची आणि पक्षाची आणि चिन्हाची आहेत, ती मी विकू नाही शकत. हा जो विवेकाचा भाग आहे तो वजा केला माणसांनी, आणि विचार काय केला, लॉजिक काय सांगणार, ते तिकडे विकले जातात तर मी इकडे विकला जातो, ते सामूहिक विकणार आम्हाला बाजारात, त्यापेक्षा आम्ही इंडिपेंडंट भाव लावतो, असा तो मानसिक खेळ आहे. राज ठाकरेंचं जे विधान आहे ते अचूक आहे, त्याची फोड करून मी तुला सांग ऍक्च्युअली कसं झालं. आता तू लक्षात घे की कसं काय फोडणार, विकणार कसं, विकलं कसं असतं, नाही तर आता निवडून आलेत आणि नवे आहेत आणि ते विकणार कसं, विकत कसं. आणि अमित शहा जर याच्यात आहेत तर एकनाथ शिंदेकडे कशा, कारण अकाउंट पेई ओनली कोण करणार बरं? फडणवीसांना तो अधिकारच नाही अकाउंट पेई, कारण ते बीजेपीच्या खात्यावर जात, ते तिकडे बसलेत ना, त्यामुळे फडणवीसांचं शक्ती इथे कमी पडते की ते इंडिपेंडेंटली कोणाला विकत नाही घेऊ शकत, त्यांची वेगळी पक्ष नाही. अच्छा, नाही, एकनाथ शिंदेचा स्वभावाचा भाग आहे तो. एकनाथ शिंदेना कोणाला तरी पायात पाय घालून पाडलं की खूप मजा येते, ते काही दिवस एन्जॉय करतात, ती नशा येते, तर त्यामुळे त्यांच्या डोळ्यात चमक आली आणि त्यांना मजा आली खरं, पण ते आपल्या पैशावर झालं हेही आपण विसरता कामा. त्यांच्या भाषणाचा मनमुराद आनंद घेताना आपण हा पब्लिक ट्रेझरीवर आणि लोकांच्या विश्वासावर आणि लोकांच्या मतावर पडलेला डाका आहे ह्याचा विसर आपण पडू देतात. पक्ष जर सामील झाला असता बीजेपीला
तो पक्षाचा निर्णय आहे. इंडिव्हिज्युअल जेव्हा बाजारात विकला जातो पुन्हा, तेव्हा तो लोकांचा, पक्षाने घेतलेला निर्णय पण लोकांचा असं मी नाही म्हणत. आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे नाही की बाळासाहेब ठाकरेंनी कोणालाही पाठिंबा दिला तरी त्यांचे अनुयायी त्यांच्या बरोबरच असतात. उद्धव ठाकरेंबाबत त्यांचा मतदार वेगळा विचार करू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी वजा करता उद्धव ठाकरेंना काही एक ऑथॉरिटी आहे की पक्षप्रमुख आहेत. इंडिपेंडंट उमेदवाराने स्वतःला मार्केटमध्ये विकून ही अत्यंत अश्लाघ्य कृती आहे आणि त्याला विकत घेणं ही सुद्धा तेवढीच अश्लाघ्य कृती आहे. आणि या कृतीला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत आणि दोनदा जबाबदार आहेत. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी अपरिहार्यपणे मला जेलला जावं लागू नये म्हणून केलं असेल असं आपण ठरवू, तर दुसऱ्यांदा त्यांना कोणत्याही भीतीच्या पलीकडे जाऊन केवळ हव्यासापायी सत्तेच्या त्यांनी केलं, हेही मान्य केलं पाहिजे. आता नंबर 1 बनायची त्यांची इच्छा असेल तर कोण नंबर 2 ला नंबर 1 बनायचं, त्यात मला चूक नाही वाटत. सगळ्यांनाच वाटतं त्या शिरसाटांना पण मुख्यमंत्री बनायचं आहे, त्यांना बनता येणार नाही म्हणून ते बनत नाही किंवा ते बोलत नाही. पण कोणालाही बनाय, आणि का नाही म्हणजे बनू त्यांनी, म्हणजे लोक जर एवढे मूर्ख आहेत तर बनावं त्यांनी. लोकांनी जर निवडून देत आहेत तर सगळ्यांनाच बनायचं आहे मुख्यमंत्री. मला तर वाटतं उदय सामंत पण बनतील मुख्यमंत्री. काय त्यांना काय कमी आहे त्यांच्यामध्ये, देखणे आहेत, रुबाबदार आहेत, मुख्यमंत्री पदाचा आश्वासक चेहरा असं नावाखाली लिहिलं की चालून जाईल. ते नाही चालणार. ते हल्ली उद्योगाशिवाय तर उद्योग हे प्रथम, बाकी सगळं नंतर. मी तेच बोललो ना, पहिल्या 5 वर्षात फडणवीसांना मिळालेला धडाच हा होता की अर्थसत्तेमध्ये तुम्ही कमी पडलात तर तुम्ही किती शहाणे असा आणि तुमचा पक्ष किती प्रचंड असतो, तुमचं इंडिपेंडंट प्रगती काही होऊ शकते. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा पवार फॅमिली एवढाच, त्यांच्या घरामध्ये भाऊबंदकी धरून सुद्धा सगळे घरातच आहेत, म्हणजे घरातलेच लोक आहेत त्यांच्या पक्षात. बाकी आयदर दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत किंवा जायच्या बेतात. सुप्रिया, रोहित, स्वतः पवार साहेब, सुनेत्रा पवार, पार्थ आणि अन्यत्र. तर हे आणि ते हे बाकी उभे राहून झालेले आहेत. म्हणजे ते श्रीनाथदानाचा मुलगा, काय त्याचं नाव, युगेंद्र, ते म्हणजे पाईपलाईन मध्ये आहेत. तर त्यामुळे हा पक्ष कुणाबरोबर जातो यापेक्षा त्याच्या पतनाची कहाणी ही इतिहासात महत्वाची नमूद केली आहे. आणि मला विचारशील तर मला असं वाटतं की सत्तेपेक्षा फार दूर जाणं त्यांना जमणार नाही आणि परवडणार आहे. काँग्रेस बरोबर विलीन होतील ही आशा तुम्ही बाळगून. हा, इंडिपेंडेंटली कोणी जाईल तर मला माहित त्यांच्या घरातलं, पण असं पवारांनी समारंभपूर्वक काँग्रेसला आपल्या पक्षाचं दानपत्र दिलं असं काय होणार, काहीही नाही होणार. आणि काँग्रेसच्या बाजूने पण त्यांना देण्यासारखं काय, प्रदेशाध्यक्षपद कसं काय देतील काँग्रेस, मग काँग्रेसचे लोक काय करणार. आणि प्रदेशाध्यक्षपद काय शरद पवार स्वतःकडे घेणार, ते सांगणार सुप्रियाला द्या. म्हणजे हे मी हायपोथेटिकल बोलतोय, असं काही झालेलं नाहीये किंवा होऊ शकतं म्हणून बोलतोय. राजकारणात काही होऊ शकतं पण हे होणार. काँग्रेस यापेक्षा काय देणार जास्त. उपाध्यक्षपद काँग्रेसचं, ते काँग्रेसमध्ये आहेत त्या उपाध्यक्षांना सफोकेट होत असते त्याची परिस्थिती आहे. हे आता सत्ता नसली की असंच असतं ग, म्हणजे देशातच सत्ता नाही तर खूप कठीण असतं रन करणं, पैसे येत नाही. त्याबरोबर डायरेक्ट जाणार नाही, येतोय असं करत दिवस काढ असं मला वाटतं. किंवा मागण्या एवढ्या मोठ्या ठेवणार की त्या चर्चेमध्ये भरपूर दिवस जात आहेत, महिने जात आहेत. ते भाजप एक तर पडते किंवा कम्प्लीटच हिंदू राष्ट्र होतं हे ते बघतायत. ते एकदा निर्णय घ्यायला सोपं जावं. बाकी त्यांना पवार साहेबांना चर्चेत राहण्यात रस आहे. पवार साहेबांना कुठे जाण्यात रस, त्या दिवशी पूर्णविराम लागतो ना, त्यांना चर्चेत राहायचं. मला ते कारण आहे. पण मूलतः राज ठाकरेंच्या विधानाशी मी जास्त सहमत आहे. अमित शहा स्वतःची ताकद वाढवा. आता नाहीतरी डिलिमिटेशन झालं नाही झाल्याने देशामध्ये जो मूलभूत फरक आहे तो अपरायझिंगनेच होणार. आता म्हणजे काय वेगळं आहे, अमित शहा म्हणतात तेच होत सगळीकडे, मोदी म्हणतात तेच होतं, म्हणजे डिलिमिटेशनने अजून काय वेगळं. पूर्वेला पश्चिम म्हटल्याने सूर्य कुठच्या बाजूने उगवतो हाच मुद्दा आहे ना, तर मग तो तिथूनच उगवणार. मला असं वाटतं अमित शहा स्वतःची ताकद वाढवा. म्हणजे ते पंतप्रधान, मोदी राष्ट्रपती असं पण होऊ शकतो आणि राष्ट्रपती पदाची पद्धतच बदलू शकतो. तर मोदींच्या मागे राष्ट्रपती स्वतः त्रिशूळ घेऊन उभे राहताना आपण बघितले. कोविडच होते ना ते, कोविड. तर मग काही होऊ शकतं या जगात. वाढदिवसाला महामहिम मुर्मूजी त्यांच्या घरी जातात उलट. त्यामुळे ते राष्ट्रपती झाल्यावर सगळंच बदलेल. ते राष्ट्रपती होतील, अमित शहा पंतप्रधान होतील, हेमंत विश्व शर्मा गृहमंत्री होतील आणि देश हिंदू राष्ट्र होईल. म्हणजे अदरवाईज रिशफल काय, म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्या जागी गडकरी आले, गडकरींच्या जागी अजून कोण आले, नवीन निश्चल आले, म्हणजे नितीन नवीन आले, कोण आले, त्याने काय फरक पडतो. दे आर फेसलेस एंटिटीज. माझं आकलन जे आहे ते या संपूर्ण टोळीमध्ये फेसला काही अर्थ नाही, नंबर 1 आणि नंबर 2 सोडलं. बाकी म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कोणीतरी मागतं किंवा गडकरींचा राजीनामा, तेव्हा मला ते हास्यास्पद वाटतं. जसं की धर्मेंद्र प्रधानांना पेपर लीक होताना सांगतच नाही म्हणजे धर्मेंद्र प्रधान उच्च कोटीचे महान माणूस असणार. कळलं ना की असं काय एवढा भाबडेपणा का असावं की इथेनॉल टाकतात, गडकरी विचारतच नाही मोदीजींना, ते एकटेच सगळं करतात. असं होतं का, काही उगाच आपलं. तर मोदींपासून सगळ्याची सुरुवात आहे आणि मोदींपाशीच सगळ्याचा शेवट. त्यामुळे अमित शहा पंतप्रधान झाले तर मोदी राष्ट्रपती तरी होतील
येईल किंवा त्याचा लॉजिकल सगळ्याचा सत्तेचाच शेवट. गडकरी स्वतःच्या बडबडीने टार्गेट होतात. इथेनॉलवर एक शब्द न बोलता इथेनॉल विकता येत नाही का माणसाला? म्हणजे तुला सांगतो की पर्सनली तू विचार कर की सगळी बरबादी गडकरी स्वतः ओढवून नाही घेत. इथेनॉलला ते एकटे जबाबदार आहेत ह्यावर माझा विश्वास. हा सरकारचा निर्णय आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचा निर्णय. हे पैसे 2 क्रोनीज जे आहेत त्यांना त्यांच्या थ्रू आणि अजून काही क्रोनीजच्या थ्रू फिरले जात आहेत. हे भाजपला RSSला सगळ्यांना मिळेल. गडकरी एकटे जबाबदार नाही. गडकरींना फक्त हातात माईक घेऊन बोलायला इथेनॉल हात जप करायला सांगितलं. त्यामुळे गडकरींना काम हे आहे की पापाचं खापर तुमच्या डोक्यावर फोडून घ्यायचं. म्हणजे खून होऊन 5 तास लोटल्यावर सुद्धा बंदूक घेऊन फिरायला एक माणूस ठेवतात ना तिथे उगाच पकडला जावा म्हणून. तो काही नसतो. मेन लोक पळून गेलेले असतात. तो गडकरी आहे. पंतप्रधान पदाच्या रेतीमध्ये अजिबात गडकरी नाही. उगाच भ्रमात राहू नका. फडणवीस आहेत आता गडकरींना माहितीये की आपण या पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाही पडू शकतो. गडकरी हे मनुष्य कसे आहेत मी तुम्हाला म्हणजे ते उपद्रवी भ्रष्ट आणि ते सगळे राजकारणी माणूस असं तसं असतील पण ते फार ताण घेऊन पंतप्रधान वगैरे होतील असं वाटून घेऊ नका. त्यांना शत्रुत्व घेण्यापेक्षा 500 कोटी जास्त कमाई बिझनेस म्हणून आली तर हवी. ते आदित्यनाथ कधीच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. त्यांना चढवतायत बहुतीचे लोक. त्यांचे जे चमचे असतात ते काही सांगतात. मी तुला सांगतो नगरसेवकाला पण सांगतात दादा तुम्ही एक दिवशी मुख्यमंत्री बन म्हणून. म्हणजे त्याला काय बिचाराला कॉन्ट्रॅक्ट मिळत असतं लोकल दिवे लावण्याचं रस्त्यावर ग्रामपंचायतीचे. दादा मुख्यमंत्री पदाचा मटेरियल फक्त तुम्हीच. वाढदिवसाला तसे पोस्टर पण लावत काय त्याला काय अर्थ नाही. योगी आदित्यनाथ पंतप्रधान होत नाही. फडणवीसांना खूप संधी कारण ते संघाच्या खूप जवळ आहे आणि ते स्वतःच्या चुकांमुळे हुकले तर आणि त्या ऑब्विस चुका ते करतात की काय आहे नागपूरच्या लोकांचा जिभेवर कंट्रोल नाही. नागपूरचे लोक जे काय संघाचे तर विशेष करून जे काय बोलतात ना ते मगो वैद्यांपासून मी बघतोय आवरतच नाहीत ते. म्हणजे गडकरी एवढा दोष फडणवीसांमध्ये नसला बडबडीचा तरी तो आहे त्यांचा. आणि दुसरं असं आहे की ब्राह्मणवादाचा उदय भारतात जो आहे आणि मनुस्मृतीला डोक्यावर बसवण्याचा जो संघाचा निश्चय आहे त्याला सर्वात योग्य माणूस फडणवीसच आहे त्यांच्यासाठी. फडणवीसांना संधी आहे कारण त्यांच्यामध्ये ओतप्रत गुणवत्ता ठासून भरलेली आहे पंतप्रधान पदाची. असा भाग नाहीये. काळ अनुकूल आहे आणि ते इतके वाईट नाहीयेत की ते बसणार नाहीत. म्हणजे इंग्रजी वगैरे येतं बोलता येतं. 4 ठिकाणी गेले तर शिकला सवरला माणूस आहे असं वाटू शकतं भाजपचा असला तरी. तर हे जे गुण काही ऍडिशनल आहेत ते योगी आदित्यनाथांमध्ये तर कधीच नव्हते नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान व्हायची संधी अमित शहापेक्षाही फडणवीसांना जास्त आहे. संघाला ते सर्वार्थाने सोयीचे राईट कॅन्डिडेट आहे. काळ अनुकूल आहे पण ते स्वतःच्या चुका एवढ्या आहेत त्यांच्या आणि त्या सातत्यपूर्ण राजकीय चुका त्या करतायत ज्याच्यामुळे ते हुकणार असं वाटतं मला बऱ्याचदा. आणि या देशामध्ये ब्राह्मण असणं हे फायद्याचं आहे तितकं कुठेच नाही. तो त्यांचा सर्वात महत्वाचा प्लस पॉइंट आहे. आणि तुम्ही ब्राह्मण असून RSS मध्ये असो आणि बीजेपी आणि म्हणजे गडकरी यासाठी रडतात की मी ब्राह्मण आहे म्हणून मला बाजूला टाकलंय. खोटं आहे. मी महाजनांपासून बघतोय की ब्राह्मण असल्यामुळे कोणी बाजूला RSS मध्ये टाक असं दाखवू शकतात कधी कधी की बाजूला टाकलंय. गँगमध्ये प्रत्येक जण दुसऱ्याला थ्रेट असतो. तुला माहित नसलेला माणूस गोळी घालून जातो बॉसला. गँगची स्टोरीच अशी चालते. त्यामुळे कोण कोणाला थ्रेट असू शकतो तुला काय माहित. मला प्रमोद महाजनांनी अनेकदा सांगितलं माझ्या नावातच PM आहे हे विसरू नको. त्यांना माहितीच नव्हतं त्यांचा मृत्यू कुठे आहे का त्यांचा शत्रू कुठे आहे. आणि जो गोळी घालतो तो मारतो असं नव्हे. मारणारा कोणी वेगळाच असतो. शेवटपर्यंत तुम्हाला कळत नाही. गँगची स्टोरी मोठी आहे त्यामुळे इट्स नॉट इझी. ते 2+2=4 असं इतकं सोपं नाही. म्हणजे फडणवीसांच्या जागी जर प्रमोद महाजन आज असते तर नक्की पंतप्रधान झाले. एवढं अनुकूल वातावरण त्यांना आहे. पण फडणवीस प्रमोद महाजन नाही. ज्या क्षणी अमित शहाची ताकद ऍब्सोल्यूट कडे जायला लागेल त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांना प्रिय राहणार. त्यामुळे तिकडे अमित शहा 1 नंबर होतील आणि इकडे एकनाथ शिंदे 1 नंबर होतील असं सोपं नाहीये. ते त्यांची ताकद वाढली की यांची ताकद कमी करणार. हे 3 नंबर पण होतील आणि 5 नंबर पण किंवा नाहीच होणार कोणी. त्यामुळे हे काय पितापुत्राचं नातं नाही. हे सोयीची सोयरीक आहे आणि ती सोयीनेच पलंग बदलले जातात त्याच्यात. त्यामुळे यात अंधविश्वास काही कामाचा नाही. अमित शहा हे धर्माधिकारी नाही कारण त्यांचा बुवाबाजी हा व्यवसाय नाही. तर तेवढ्याच तोलून मापून ते घ्यायला पाहिजे. ते इतकं सरळ गणित असतं. तर आतापर्यंत आपण कित्येक गोष्टी ज्या डोक्यात ठरल्या होत्या तशा त्या होत नाहीयेत ना. तुला कधी वाटलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल? तुला कधी वाटलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल? कधी? म्हणजे मी स्वतः इंटरव्ह्यू केला होता देवेंद्र फडणवीसांचा. ते इंटरव्ह्यूतच बोलले आहेत. ते स्वतः हल्ले धक्क्यातनं बाहेर आले नव्हते. आपलं मुख्यमंत्री पद आलं ते गेलं असं काही होऊ शकतं. किंवा आपलं पंतप्रधान पद आलं गेलं शरद पवारांनी आयुष्यभर जे बघितलं त्या धक्क्यातनं ते कधीच सावरले नाही. त्यामुळे तुला कुठे माहिती होतं की मोदींसारखा हा बिनचेहऱ्याचा आणि बिनकण्याचा माणूस एक दिवशी भारताचा इतका काळ पंतप्रधान राहील. राजकारण एवढं सरळ गणित नाही. त्यामुळे अमित शहाची ताकद वाढली की ते एकनाथ शिंदेची ताकद वाढणार. हे चंद्र कलेने वाढल्यावर भरती येणार समुद्राला असं मानण्यासारखं आहे. तसं काही नाहीये. ते त्यांची ताकद वाढल्यावर यांची ताकद ते कमी करणार. काय गरज आहे त्यांची ताकद वाढवण्याची? उद्या अमित शहा आपण हायपोथेटिकल बघू गंमत. अमित शहा पंतप्रधान झाले त्यांना काय गरज आहे? सगळेच एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या टीम. कोणी उद्या सांगतील उदय
सामंतांना तुम्ही यांच्याविरुद्ध बंड करा आणि मला पाठिंबा ते देतील. का नाही देणार? त्यांना गडी राखायची, त्यांची सरंजामदारी टिकवायची. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या भोवतीचे सगळे लोक त्या एकनाथ शिंदेचे शत्रू होतात. कळलं ना? शोले पिक्चर मध्ये सांबाला तो जय का वीरू मारतो म्हणून तू असं समजू सांबाला ऍक्च्युली गब्बरच्या गँग मधले लोक मारतात. पिक्चर मध्ये खोटं दाखवतात. सांबा तिथून आपोआप पडतो, दुसरा एक डाकू कालिया त्याला मारतो, असं ऍक्च्युअली स्टोरी असते.